बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसलेचे कारनामे समोर आलेत आणि त्यामुळे गेल्या 7 दिवसांपासून खोक्या फरार होता। पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खोक्यापर्यंत पोलीस कसे पोहोचले बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जो खोक्या 7 दिवसांपासून पोलिसांना सापडत नव्हता तो खोक्या उर्फ सतीश भोसलेला थेट प्रयागराजमधून जेरबंद करण्यात आलाय। 10 मार्चला खोक्यानं माध्यमांना मुलाखत दिल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उठले होते। मग काय खडबडून जागे झालेल्या बीड पोलिसांना सतीश भोसलेचा ठाव ठिकाणा लागला। खोक्या जाळ्यात कसा फसला, खोक्या बसनं प्रयागराजला पोहोचला, खोक्या वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला। मोबाईल नंबरच्या आधारे खोक्याचं लोकेशन ट्रेस केलं। खोक्या प्रयागराजवरून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता। बीडसह प्रयागराज पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये खोक्याला विमानतळावरून अटक करण्यात आली। गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले फरार होता। त्याच्या बाबतीत आमची लोकल क्राईम ब्रांच, लोकल पोलीस स्टेशन आणि आमची टेक्निकल टीम त्याच्या बाबतीत काम करत होती। त्याच्या प्रत्येक मुवमेंटवर आमचा वॉच होता आणि शेवटी आम्ही एकदा जेव्हा मला फायनल झाला की तो प्रयागराजला आहे, तो उत्तर प्रदेशची पोलीसची त्यांची मदत घेऊन आम्ही त्याला अटक केला। कुठे कुठे फिरला तो एकदा आरोपी आपल्याला ते आपल्या ताब्यात आला त्याच्यानंतर आपण सांगू शकेल। सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धसांचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून परिचित। पैसे उधळणं, गुंडगिरी करणं यासह अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। एखाद्या लेकराबाळाचं आपल्याकडून काय झालं माझ्यावर काय फरक पडत नाही, एवढीच वार नाही का तुम्हाला? गेल्या 7 दिवसात त्याच्यावर 3 गुन्हे दाखल झालेत। वन विभागासह पोलिसांनी टाकलेल्या धाडीत त्याच्या घरात गांजाही सापडलाय। त्यामुळे सतीश भोसलेचे पाय हे आणखी खोलात गेलेत। खोक्यावर 7 दिवसात 3 गुन्हे। गुन्हा पहिला, बुलढाण्यातील कैलास वाघला अर्धनग्न करून बॅटनं मारहाण। गुन्हा दुसरा, शिरूरच्या बावी येथील ढाकणे पिता पुत्राला जबर मारहाण। गुन्हा तिसरा, घरात वाळलेलं मांस, गांजा सापडला। आमच्या घरात आलते ते काय म्हणे काय म्हणे कहून असं आहे फलाना बिस्ताना बंदूक काढली आम्हाला त्यानं बंदूक दाखविली। आमच्या घरात आलते ते कोण दाखवली बंदूक? ते माणसाने तिथालच्या बीडच्या माणसानं। हो का? हा बंदूक दाखविली लगे आपला चुलत भाऊ हे बंदी इथं होते ना। मी त्यांच्या मसावर कामाला होतो। त्यांचे माझेच पैसे त्यांच्याकडे होते 2-2.5 लाख रुपये। त्यांना म्हणलं तुम्हाला मला द्यायचे नाही, पैसे देऊ नका, येणारा मला अटॅच करू नका। पण त्यांनी अटॅच केलं, मला इथून सनी नेलं सिंगलाच्या पोलिसमध्ये वापस आलो। पुन्हा आणखीन डबल काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर, पहिले सांगितलं नाही, पेट्रोल टाकलं, सगळं केलं। तर मी त्यांना म्हणलं बाबा इतकी मारहाण करू नका, तर त्यांनी सोडत नाही। माझ्या घरी येऊन सनी त्यांनी दाखवली पिस्तूल, माझ्या आईला दाखवली ना। माझ्याकडे मागणी बघत त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे। सतीश भोसले प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धसांकडे बोट दाखवलं जात आहे। सुरेश धस हेच खोक्याचा आका असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते करतायत आणि त्यामुळे या प्रकरणात सुरेश धसांना सह आरोपी करण्याची मागणी देखील केली जाते। झाली आनंद आहे। खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आका शोधला तसा खोक्याचा बोक्या शोधावा, म्हणजे आनंद होईल। ते सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे, शोधलं पाहिजे। अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे। तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा। तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे। आता तो आता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। खरं तर सतीश भोसले प्रकरणात बीड पोलिसांना साष्टांग दंडवतच घातला पाहिजे। इतके दिवस खोक्या पोलिसांच्या हाती लागला नव्हता, मात्र तो माध्यमांवर झळकताच बीड पोलिसांच्या कारभाराची चिरफाड झाली। मीडिया खोक्यापर्यंत पोहोचतो, मग पोलिसांना का नाही सापडत असा रोकडा सवाल उपस्थित होऊ लागला। त्यानंतर काही तासातच सतीश भोसलेपर्यंत पोलीस पोहोचले आणि आश्चर्य व्यक्त केलं जातंय।
थोडक्यात पोलिसांनी निश्चय केला तर ते पाताळातूनही गुन्हेगाराला शोधून आणू शकतात, हेच यावरून सिद्ध होतं. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.